आज आम्ही चाललो आहे, आमचा एक भाऊ आहे, तो दुर्गसेवक आहे. महाराजांच्या गडांची साफसफाई करतो आहे. तो बोलला की आज आपल्या जिथे जवळ एक 20-30 किलोमीटरवरती विजयदुर्गचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती साफसफाईसाठी जायचं आहे. मग बोललो चल जाऊया. तिथेच आम्ही निघालो आहे, आम्ही तिघं भाऊ. अजून बघत होतो पण कोण नाही भेटले, पण आम्ही तिघं तर चाललो आहे. तिघांचं फायनल झालं, तर आम्ही तिथेच चाललो आहे. हा आमचा समुद्र किनारा आहे, एकदम मस्तपैकी व्ह्यू आहे सकाळचा.
You said never let me go. 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 You said it never worked out fine. I watched it fall away. It slipped right through my fingers as I heard you say. You said never let me go. You said never let me go. You said never let me go. You said आता आपण पडेल कॅन्टीनच्या इथे पोहोचलो. इथूनच मला वाटतं एक विजयदुर्ग 14 ते 15 किलोमीटर हा. आता आपण आपला भाऊ येणार आहे हळूहळू कासव चालीने. त्याची वाट बघायचं आहे आपण आता, कारण पुढे जाऊन मतलब तर नाही. मुंबईवरून गाड्या आल्या आहेत सगळ्या. आपण इथं राईट लेफ्टला एक थांबूया. सावली तर दिसत नाही आता येत. विजयदुर्ग जिल्हा एक मस्त लिहिलंय, प्री वेडिंग फोटो व व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे. करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल. कारण ही गरजच आहे, कारण यांना तर खेळणं वाटतंय प्री वेडिंग शूटसाठी.
चाललाय तंत्रज्ञान कसं होतं आणि हा स्टार्टिंगला बांधला होता. वाव, हार मारायला हा आपण तिथूनच बघितला होता हा व्ह्यू, भुयारी मार्ग. डायरेक्ट समुद्राला मिळतो. इथे काय पाणी भरल्यावरती बोटी वगैरे लावत असतील मे बी. धर्माजी महाराज आपल्या स्वराज्यात आणि आपले कोकणातले तोफखाना प्रमुख इब्राहिम दौलत खान यांचे जवळचे अंगरक्षक मदारी नेते आपले सेनापती नूर खान बेग होते, वकील काजी हैदर होते आणि अफजल खान मारण्यासाठी ज्यांनी वाघानं कपाडले ते रुस्ताने जमाल अशी एवढी मुस्लिम मंडळी त्या स्वराज्यात खर्ची झाली. तर तुमचं कुठची हे संस्था दुर्गाबेट प्रशांत गावकर कुणकेश्वरच्या बाजू. खालचा आडवा चौकोन दिसतोय तो सैनिकांना आराम करण्याची जागा. एकदा ज्या दमले गेल्याच्या इकडून तिकडे आराम करायचा. इथून पुढे 5 एकर मधला किल्ला सुरू झाला मूळचा राजा भोजनी बांधलेला 12व्या शतकात. आणि 12व्या शतकात किल्ला बांधण्याचं कारण म्हणजे फक्त व्यापारी दृष्टिकोन समोर होता. युद्ध वगैरे काही नव्हते. यात छोटा किल्ला होता. या टेहळणीसाठी छोट्या पायऱ्या आहेत. छोटी तटबंदी आहे. जंगी फंडा असं आढळत नाही तुम्हाला. आणि समोर खाली मोठं दिसेल ते धान्य कोठार होतं आणि सगळा रिकामा किल्ला होता. तिकडे महाराजांना जागा मिळाली, तिकडे महाराजांनी बांधकाम केलं आणि पुढे छोटा किल्ला असणार आरामात छोटी मोठे धन आरामात तो जिंकला जाणार. आणि महाराजांनी या किल्ल्याला मजबूत केलं. म्हणजे महाराजांनी किल्ला मजबूत केल्यानंतर एवढी युद्धांनंतर हा कोणाकडे गेला नव्हता. म्हणजे जर फितुरी झाली नसती तर इंग्रजांकडे पण गेला नसता. आणि महाराजांनी जेवढं किल्ल्यांचं मत ओळखलं एवढं बाकी कोणीच ओळखलं नव्हतं. प्रथमेश डांबरे नाही लो आज नाही, त्याला पाईपलाईनचं काम होतं. त्यावेळी पण येणार होते, कॉफी पण येणार होतं, पण त्याचं लॉकी काय असतं म्हणतात का तिकडे साफसफाई झाली. हा गोलवाला दिसतोय तो सिमेंटचा घाणा आहे. सिमेंट नाही, सॉरी, चुन्याचा घाणा आहे. त्याच्यामध्ये चुना वगैरे जे पण मटेरियल जे मतलब दगड वगैरे आहेत त्यांना जॉईन करण्यासाठी, म्हणजे आता आपण जसं सिमेंट करतोय चिरे एक म्हणजे घट्ट पकडण्यासाठी, तसं त्यावेळी चुना यूज करायचा. त्याच्यामध्ये काही नाही काय मटेरियल टाकून त्याचं मिक्सिंग करण्यासाठी ते घाणा यूज केला जात होता. इथे एक मेन खांब असतो आणि इथून अशी पुरे बांबू लावलेला असतो आणि तो पूर्ण 30 डिग्री ह्याच्यामध्ये गोल गोल फिरतो घोड्याच्या साह्याने त्याला बांधून गोल गोल. जसं आपण अच्छा, मग तो हा बांबू या
त्या होल मध्ये जातो ओके. आणि हा घोड्याच्या मदतीने पूर्ण गोल गोल फिरवला जातो. त्याच्यात चुना आणि माती मिक्स टाकली जाते अशी भरडून एकदम पेस्ट होते. आता जसे मिक्सर येतात होतात. ट्रक मध्ये, तसं हे अगोदर पहिलं करायचं. मग त्याच्यात थोडं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनल्यावरती 2 दगडाच्या मध्ये ते बांधकाम करायला ते वापरलं जातं. आणि एवढा चुना घट्ट आहे, 350 वर्षापासून बांधलेलं बांधकाम अजूनही तसंच्या तसं आहे. म्हणजे तेव्हाची आपण आता सिमेंट वापरतो. सिमेंट किती दिवसात 10-15 वर्ष झाले की त्याचा रंग दाखवायला सुरुवात होते. 10-15 वर्ष सिमेंट कुठे, 2 वर्षामध्ये चालू भेगा पडायला. पण हे 10 वर्ष लांबच राहिले. त्यावेळी काय विचार करून बघा, बांधले असतील. त्यावेळी चुना जसं वापरला होता मिक्स करून. थोडंफार दिसत असेल. खलबत खाना. बांधकाम, कौलारू बांधकाम हे ना, असा ओपन नव्हता. हे 350 वर्षापूर्वीचे आहेत लाकडं. हे पहिल्यांदा दिसतंय. हा ना, रायगडावरती तर नामशेष झाले, लाकडं तर दिसत नाही. लोकांनी ती लाकडं चोरून नेली, घरी चोरून. घेऊन गेले, कोणी घरांना वापरली, कोणी आता हे बघ, हे पण प्रॉपर हे नाही, कारण वाळवी याला लागली आहे. हे बघ, ही लाकडं त्यावेळीचीच आहेत वाटतं. त्यावेळेची लाकडं आहे ती. त्याच्यावरती नक्षीकाम त्याचं हे देत आहे. वासो वगैरे बोलतात ना ते का. हे पण प्रॉपर नाही दिलंय. हा किल्ला आहे, हा किल्ल्याचा मॅप आहे. 1995 नाही, 1195 ते 1205 कालावधीमध्ये शिलाहार घराण्यातील राजा भोज यांनी हा किल्ला बांधला. सन 1218 मध्ये देवगिरीच्या यादवांनी तो ताब्यात घेतला. सन 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला. 1431 साली बहुमनी सुलतान अल्ला आदी मोहम्मद शाह यांनी तो ताब्यात घेतला. त्याने 1490 ते 1506 या कालावधीत बहामनी राज्यांचे 5 तुकडे झाले. त्यात विजयदुर्ग किल्ला विजयापूरकांकडे आला. तो 5 वर्ष त्यांनी अंमलाखाली होता. सन 1653 साली छत्रपती महाराजांनी हा किल्ला जिंकून अनेक सुधारणा केल्या. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटर, गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटर असून बाजूने 40 किलोमीटर लांबची विजयदुर्गची खाडी आहे. हे उत्कृष्ट बंदर आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 17 एकर 19 गुंठे पसरलेले असून तटाची उंची 36 मीटर एवढी आहे. 5 तटबंद्यामुळे किल्ला मजबूत व अभेद्य झाला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात मारुतीचे मंदिर असून आतील भागात शंकराचे व भवानी मातेच्या देवालयाचे अवशेष आढळतात. किल्ल्याला एकूण 20 बुरुज असून किल्ल्यामध्येही हत्ती घोडे यांचा पागा आहे. पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर नगरखाना, खलबतखाना, साहेबाचे ओटे, 2 भुयारी मार्ग इत्यादी पाण्यासाठी ठिकाणं आहेत. सन 1653 ते 1818 यापर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांचा अंमल होता. त्यानंतर इंग्रज अंमलाखाली असल्याच्या या
किल्ल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची तिरंगा फडकू लागला. सुमारे 700 वर्षाहून अधिक काळ स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर, म्हणजे आपण 350 वर्षात बोलतोय, या किल्ल्याचा इतिहास 700 वर्षांपासूनचा आहे. हे बघा इथे लिहिलंय 700 वर्षाहून अधिक काळ स्वबळावर प्रभावी आरमारी केंद्र म्हणून हा किल्ला उभा आहे. या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव व्यासासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीयांनी बल्टर म्हणून उल्लेख केलाय. हा किल्ला बाकी तेवढा लिहिला नाही. आपण 350